नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला शरद जोशी या लेखकाची आठवण आली. अर्थात शरद जोशी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पटकन शेतकऱ्यांचं आंदोलन करणारे किंवा देशामध्ये पहिल्यांदा शेतकरी युनियन उभे करणारे शेतकरी नेते शरद जोशी आठवतील. पण मी त्याविषयी किंवा त्यांच्याविषयी बोलत नाहीये. तर शरद जोशी नावाचे एक प्रसिद्ध हिंदी लेखक होते, मध्य प्रदेशातले होते बहुधा. आणि ते नवभारत टाइम्स या हिंदी दैनिकामध्ये रोज असा एवढा एवढा अक्षरशः विधभर म्हणावा असा एक कॉलम लिहायचे प्रतिदिन. फार सुंदर लिहायचे आणि अत्यंत उपहास गर्भ, मजेशीर, विनोदी आणि कुठलाही गंभीर विषय कसा तर्कशुद्ध पद्धतीने हास्यास्पद करावा ह्याचा अक्षरशः प्रात्यक्षिक ते रोज द्यायचे. वेगवेगळे विषय. मी पहिल्यांदा त्यांना हिंदीत वाचलं होतं. मग एका चकल्लसच्या कार्यक्रमामध्ये मुंबईत त्याने आपले काही लेख वाचून दाखवले होते, असे छोटे छोटे लेख. तर त्यातला एक लेख मला आठवतो. त्यांनी असं म्हटलं होतं, म्हणजे त्यावेळेला गावस्कर हे मोठं नाव होतं. सचिन तेंडुलकरचा उदय सुद्धा झालेला नव्हता. विराट कोहली वगैरे जन्माला सुद्धा आलेले नसतील अशा कालखंडामध्ये. मला वाटतं 1985-86 असेल, मला आठवत नाही. पण त्यांनी तो जो लेख वाचला होता की गावस्कर गावस्कर हा क्रिकेटर आहे, अत्यंत हुशार क्रिकेटर, बुद्धिमान क्रिकेटकर, विक्रमवीर वगैरे वगैरे वगैरे, हे तुम्हाला माहिती आहे. पण या गावस्करवर लिहिताना संदर्भ गावस्करचा आहे, पण माणूस किती उपवासगर्भ लिहू शकतो हे शरद जोशींकडून कळेल. त्यांनी त्यात म्हटलं होतं की गावस्कर फार मोठा विक्रमवीर आहे, फार मोठे क्रिकेटमध्ये त्याने नाव केलेलं आहे, कर्तृत्व गाजवलेलं आहे. पण गावस्करला हे सगळं कर्तृत्व आणि पराक्रम गाजवण्यामध्ये माझं म्हणजे शरद जोशी लेखकाचं फार मोठं योगदान आहे. तर ऐकणारे किंवा वाचणाऱ्यांना वाटेल की शरद जोशींनी गावस्करसाठी काय केलं. आणि याचा जो तर्क शरद जोशींनी मांडलाय तो अप्रतिम आहे. आणि आज तो आठवण्याचं कारणही मी तुम्हाला नंतर सांगेन. शरद जोशी त्या लेखामध्ये म्हणतात कि गावस्कर को गावस्कर बनाने में मेरा बड़ा योगदान है. अगर मेरा योगदान नहीं होता तो शायद गावस्कर का नाम तक आप नहीं सुनते. आणि मग यांचं योगदान काय आहे तर शरद जोशी म्हणतात, अगर मैं क्रिकेट खेला होता तो आपने सुनील गावस्कर का नाम तक नहीं सुना होता. क्योंकि जो जो रिकॉर्ड सुनील गावस्कर ने बनाए मैं वो रिकॉर्ड बनाता और उससे भी बड़े रिकॉर्ड बनाता. लेकिन मैं खेला ही नहीं, मैंने कभी क्रिकेट खेला ही नहीं, और इसलिए गावस्कर गावस्कर बन सका क्योंकि उसके रिकॉर्ड को चैलेंज करने वाला या उससे पहले वो रिकॉर्ड बनाने वाला खेला ही नहीं. तो गावस्कर को गावस्कर बनाने में मेरा बड़ा योगदान है क्योंकि मैं क्रिकेट खेला ही नहीं. काय अजब युक्तिवाद किंवा तर्क आहे बघा. हे आज शरद जोशींचं हे अजब तर्कट, मजेशीर तर्कट मला एवढ्यासाठी आठवलं की विधानसभा निकाल लागले, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली आणि शनिवार रविवार ते निकाल लागले. त्याच्यावरचं सगळं काय ते कवित्व चालू असताना हळूहळू करत बऱ्याच पत्रकारांना मनोज जरांगे पाटील नावाचा मराठा योद्धा आहे असं आठवलं. आणि त्यापैकी काही जण जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटले आणि त्याचा एक व्हिडिओ मला बघायला मिळाला. आणि ज्या प्रकारचा युक्तिवाद, 204 मराठे आलेले. अरे सरकार काय, विधानसभाच मराठ्यांची आहे. आणि ही सगळी कशी आपल्या आंदोलनामुळे शक्य झालं अशा फुसरक्या जरांगे पाटील मारताना दिसले. आणि मला शरद जोशींचं हे जवळजवळ 40-50 वर्षापूर्वीच जे तर्कट आहे ते आठवलं की गावस्कर गावस्कर बन पाया क्योंकि
मैंने क्रिकेट खेला ही नहीं, जो विनोद शरद जोशींनी त्या लेखामध्ये केलाय, नेमका तोच विनोद शरद जोशी पत्रकारांना मुलाखत देताना, सॉरी, तोच विनोद जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना करतात आणि म्हणतात, ही काय विश्लेषण करताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही, जरांगे फॅक्टर चालला नाही. काय काय चॅनेल आणि कुठचे कुठचे लोक काय काय बोलतायत की विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला नाही, 204 मराठे आलेले आहेत, वगैरे 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 वगैरे. आणि मग जरांगे फॅक्टर चालला नाही याचा प्रतिवाद करताना मनोज जरांगे पाटील म्हणतात, अरे आम्ही मैदानातच नव्हतो तर आमचा फॅक्टर चालला नाही का म्हणता, आम्ही मैदानातच नव्हतो. याचा अर्थ काय की आम्ही निवडणुकाच लढलो नाही म्हणून महायुतीचा इतका प्रचंड विजय झाला आणि म्हणून तोच आमचा पराक्रम आहे, कारण आम्ही निवडणुका लढवल्याच नाही. असंच म्हणायचं असेल तर रस्त्यावरचा कोणीही फुटकळ माणूस सुद्धा सांगू शकतो की आम्ही निवडणुका लढवत नाही म्हणून आमच्या क्षेत्रातला नगरसेवक निवडून येतो, कारण मी निवडणूक लढवत नाही, मी निवडणूक लढवत नाही म्हणून आमच्या क्षेत्रातला आमदार निवडून येतो, मी निवडणूक लढवत नाही म्हणूनच माझ्या क्षेत्रातला खासदार निवडून येतो. जर मी निवडणूक लढवली असती तर मी त्याला हरवलं असतं, पण मी लढलोच नाही. याचा अर्थ सरळ होतो की मी लढाईतून पळ काढला. जरांगे पाटील काय सांगतायत समजून घ्या की आम्ही मैदानातच नव्हतो, म्हणजे आम्ही मैदान सोडून पळालो होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, 4 नोव्हेंबरला निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायची वेळ होती आणि मला वाटते 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. जरांगे पाटलांच्या वाऱ्यावर स्वार होऊन जवळजवळ 200-300 उमेदवारांनी कुठे कुठे अर्ज भरले होते आणि आपल्याला जरांगे पाटील पाठिंबा देतील म्हणून त्यांनी खिशातून 2-4-5 लाखाची पदरमोड केलेली होती. या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून अचानक 4 नोव्हेंबरला जरांगे पाटील म्हणाले की मला आता निवडणुकीत काय करायचं नाही, ज्यांना आणायचा त्यांना आणा, पाडायचं त्यांना पाडा, आणि ज्यांनी मराठा आंदोलन म्हणून अर्ज भरलेत त्यांनी गुपचूप अर्ज मागे घ्या, मी निवडणुकीतून पळ काढतोय, मी लढाईच्या मैदानातून पळ काढतोय. यापेक्षा जरांगे पाटील यांची भूमिका काडीचीही वेगळी नव्हती. आणि आज ते काय सांगतायत की निवडणुकीच्या मैदानातून मी पळ काढला, लढाईच्या रिंगणातून मी पळ काढला म्हणूनच लढाई मी जिंकली, कारण मला कोणी हरवू शकला नाही, कारण मी लढतच नव्हतो, मी लढतच नव्हतो आणि त्यामुळे मी हरण्याचा विषयच येत नाही. काय अजब लढाई आहे, काय अजब योद्धा आहे मित्रांनो. सगळ्या मराठ्यांचं काय नुकसान झालंय हे समजून घ्यायचं असेल तर मराठा हा योद्धा म्हणून ओळखला जातो, ज्यांची ताकद, ज्यांच्यातला पुरुषार्थ निर्माण करून, उभा करून, जागवून शिवाजी महाराजांनी या पृथ्वी तलावर एक इतिहास घडवला. ते मराठे लढवय्ये होते, लढता लढता मरणारे होते, पण कधीही मैदान सोडून पळणारे नव्हते. त्यांचा आजचा मराठ्यांचा नेता, मराठा योद्धा कोण आहे, तर मी मैदान सोडून पळालो, याला तो पराक्रम समजतोय. यात मराठ्यांना लक्षात येईल की आपण कुठे फसलो, आपण कुठे फसलो. याला धडा शिकवतो, त्याला धडा शिकवतो. जे काय जरांगे पाटील बोलत होते त्या सगळ्या वल्गना होत्या, फुशारक्या होत्या. त्यांनाही माहिती होतं आंदोलन कुठलंही नाहीये, आणि आता ते सांगतात की एका जातीच्या बळावर निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे लक्षात आलं आणि आम्ही निवडणुकीतून मागे घेतलो, आम्ही निवडणुका लढलो नाही. मग याला पाडतो त्याला पाडतो कसलं बोलत होता तुम्ही, कशाला बोलत होता? का त्या शेकडो मराठा पोरांना पदरमोड करून अर्ज भरायला लावले, प्रचार करायला लावला, खर्च करायला लावला? तो कशासाठी करायला लावला होता, कशाला करायला?
तुमचं राजकारण, जरांगे पाटलांचं राजकारण कोणाच्या तरी इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस नावाच्या बामणाला पराभूत करण्यासाठी चाललं होतं. पण त्यासाठी बळी कोणाचा गेलाय? मराठा तरुणांचा गेलाय, मराठ्यांच्या लेकरांचा बळी गेलाय. आणि तो बळी देणारा, मराठ्यांच्या लेकरांचा बळी देणारा कोण आहे? जरांगे पाटील, जो म्हणतो चला हातात मिळेल ते हत्यार घेऊन चला, आपल्याला नेस्तनाबूत करायचं आहे. आणि मग अचानक म्हणतो आता आपल्याला लढायचं पण नाही. काय प्रकार आहे मित्रांनो? जरांगे फॅक्टर चालला नाही याचा प्रतिवाद करताना जरांगे पाटील यांनी आपला सगळ्यात मोठा पराक्रम सांगून टाकलाय की मी लढलोच नाही म्हणून मी लढाई जिंकलो. जो लढाई जिंकलेला दिसतोय त्याने मला कुठे हरवलंय? म्हणजे लढाई चालू असताना रणांगणातून पळ काढायचा आणि तो मला हरवू शकला नाही म्हणूनच मी जिंकलो. काय अजब युक्तिवाद आहे. आणि हे कौतुकाने दाखवणारे पत्रकार आपल्याकडे आहेत, अशी चॅनेल्स आहेत, अशी वर्तमानपत्र आहेत की ज्यांचा मेंदू इतका काय म्हणतो गंज चढलेला आहे की समोरच्या माणसाला एक प्रश्न विचारावा की तुम्ही मैदानातून पळ का काढलात? आणि जर पळ काढायचा होता तर एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही हे कळायला इतकी वर्ष का लागली, इतके दिवस का लागले? का त्या मराठ्यांच्या लेकरांना फुकट पदरमोड करून अर्ज भरायला लावले? कशाला मराठ्यांच्या लेकरांना झुंजत ठेवलं? आणि जेव्हा खरी लढाई आली तेव्हा शेपूड घालून पळ काढणं हा पराक्रम आहे, ही बातमी होते, हे दाखवलं जातं, हे सांगितलं जातं. तिथे कळतं की पत्रकारिता किती रसातळाला गेली आहे. अजब तर काय जमत की मी लढलोच नाही. म्हणजे ज्याला काय म्हणतात तो रणछोडदास, असं मोरारजी देसाईंच्या वडिलांचं नाव रणछोडदास होतं. मोरारजी रणछोडदास देसाई हे कृष्णाचंही नाव आहे, कृष्णाचंही नाव आहे. रणछोडदास, रणांगण सोडून पळालेला. जरांगे पाटील आज आपला पराक्रम काय सांगतायत की ऐन लढाईत मी शेपूट घालून पळ काढला. आणि शेपूट का घातली? ते एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही. मग हे ज्याला कळत नाही, हा जर मराठ्यांचा नेता असेल तर अशा नेता किंवा सेनापतीच्या नेतृत्वाखाली लढलेली लढाई ही पानिपत पेक्षा भयंकर असणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचे तितके दुष्परिणाम होतील, कारण झालेले आहेत. त्याचं विवेचन मी पुढे कधीतरी करीन. पण आज मी जरांगे पाटलांच्या बाबतीत एक सांगतो की वारंवार गेल्या वर्षभरात जरांगे पाटील विषय सुरू झाल्यापासून मी एक सातत्याने मराठ्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता की या प्रकाराचा अण्णा हजारे नावाचा खेळ होऊ नये. उपोषण धरलं, उपोषण सोडलं, उपोषण धरलं, उपोषण सोडलं. हळूहळू करत अण्णा हजारे यांचं आंदोलन धरणं आणि उपोषण याचा बाजारभाव इतका घसरला की फुकटात ते उपोषण कोणी द्यायला गेला तरी कोणी खरेदी करायला तयार नाही, अशी अण्णा हजारेंची अवस्था गेल्या 8-10 वर्षात झाली आहे. जेव्हा त्यांना शेवटचं केजरीवालांनी वापरून कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं, उकिरड्यावर फेकून दिलं. ज्या अण्णा हजारेंचं भांडवल करून केजरीवाल दिल्लीच्या आणि राष्ट्रीय राजकारणात उभा राहिला, दोनदा मुख्यमंत्री झाला, 3दा, त्यानंतर त्याने ढुंकूनही अण्णा हजारेंकडे बघितलं नाही. मध्यंतरी शरद पवारांना कुणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही जरांगे पाटलांना उमेदवारी देणार का? तेव्हा शरद पवार म्हणाले आमच्यावर इतकी वाईट वेळ आली आहे का? म्हणजे जरांगे पाटील यांच्यासारखा हमखास अपयशी होणारा उमेदवार देण्या इतकी माझ्यावर वाईट वेळ आलेली नाही. माझ्या लेखी जरांगे पाटलांची किंमत कवडीपेक्षाही जास्त नाही. याचा अर्थ कळतं मित्रांनो? माझ्या मराठा लेकरांनो,
तुम्ही कोणाच्या हातचं खेळणं होऊन गेलात हे तुम्हाला कळेल. आणि तो आज बेतालपणे बेछूटपणे परत सांगतोय की मी लढलोच नाही, आम्ही लढाईतून पळ काढला. हाच आमचा पराक्रम आहे. एक मराठा लाख मराठा. कशासाठी? तर लढण्यासाठी नाही, लढाईतून पळ काढण्यासाठी. मराठ्यांचा इतिहास लढता लढता मरण्याचा आहे. जिंकू किंवा मरू असा आहे. त्यांना जरांगे पाटलांनी कुठे आणून ठेवलं बघा. आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की या आंदोलनाचं, मराठा आरक्षण आंदोलनाचं मुंबईतला गिरणी संप होऊ नये. दत्ता सामंतांनी जसं गिरणी कामगारांच्या 2.5 लाख गिरणी कामगारांच्या आयुष्य मातीमोल करून टाकलं, तसं मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठ्यांच्या लेकरांचं होऊ नये यासाठी मी गेले 8-10 महिने माझा घसा कोरडा करत होतो. आणि त्याचा परिणाम समोर दिसतोय की हे सगळं आंदोलनाचा बार फुसका करून जरांगे पाटील कौतुक कसलं सांगतायत की मी मैदान सोडून पळालो, मी लढाईतून पळालो. केवढा मोठा पराक्रम आहे. मराठ्यांचा पराक्रम हा मैदानातून पळण्याचा असतो का? मनोज जरांगे पाटील यांनी निर्माण केलेला नवा मराठ्यांचा इतिहास आहे हा अत्यंत लज्जास्पद आहे मराठा या शब्दासाठी. या शब्दासाठी. आणि ऑब्वियस आहे, इंग्रजीमध्ये अशी एक उक्ती आहे की सिंहांचं नेतृत्व बोकड करत असेल तर सिंहांची सुद्धा सरसकट कत्तल होते, पण बोकडांच्या सैन्याचं नेतृत्व सिंह करत असेल तर बोकड सुद्धा सिंहासारखे लढतात. या आंदोलनामध्ये जरांगे फॅक्टर चालणार नव्हता, कारण जरांगे फॅक्टर नव्हताच. जरांगे फॅक्टर म्हणजे एक कळसूत्री बाहुली होतं आणि त्याचे व्हायचे ते परिणाम झालेले. आणि आज वर तोडून करून परत जरांगे पाटील पत्रकारांना मुलाखत देतात की बघा मी कसा जिंकलोय. 204 मराठे आहेत, ज्यापैकी एकाही मराठ्यासाठी मी काहीही केलं नाही. जे माझ्या शब्दावर अर्ज भरून बसले त्यांना तोंडघशी पाडून मी मौनव्रत झालो. जे राजेश टोपे त्या सगळ्या उपोषण आंदोलन काळामध्ये सतत जरांगे पाटलांच्या बाजूला बसलेले दिसत होते, ते सुद्धा आपली सगळी पुण्याई गमावून माजी आमदार झालेले. जरांगे पाटील यांनी मराठ्यांना काय मिळवून दिलं त्याचं हे सगळ्यात मोठं उत्तर आहे. मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाला लज्जास्पद बनवण्याचं काम जरांगे पाटील यांनी केलं. ही वस्तुस्थिती कोणाला आवडो न आवडो सांगितली पाहिजे, तरच मराठे सावध होतील, मराठ्यांची लेकरं सावध होतील. हा महायुतीचा विजय नाही, हा मराठ्यांचा पराभव सुद्धा नाही. कारण महायुती आणि मराठे अशी लढाई कधीच नव्हती जी शरद पवार भासवू बघत होते आणि जरांगे पाटील ती टाहो फोडून सांगत होती या बामणाला, या बामणाला, या बामणाला. महायुतीमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ब्राह्मण आणि मराठे किंवा मराठे आणि इतर अशी लढाई कधीही नव्हती. ती बनवायचा प्रयास जरांगे पाटलांनी केला आणि त्यात मराठेतरांनी नव्हे तर मराठे मतदारांनी सुद्धा, मराठा मतदारांनी सुद्धा जरांगे पाटलांना पराभूत केलेलं आहे. आणि तोच आपला कसा विजय आहे, कारण मी मराठ्यांना पळायला शिकवलं, रणांगण सोडून पळायला शिकवलं, असा नवा पराक्रम जरांगे पाटील सांगतात. तेव्हा मला तो शरद जोशींचा लेख आठवला कि सुनील गावस्कर को बनाने में मेरा सबसे बड़ा योगदान है क्योंकि मैं क्रिकेट खेला ही नहीं. मित्रांनो, जरांगे फॅक्टर कसा चालला आणि जरांगे पाटलांचा सोकोड गणमी काबा काय होता त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.